फलटणच्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलोय बाळराज यांच्याबरोबर गप्पा मारायला. तर आपण त्यांना विचारणार विरोधकांचे प्रश्न, आपल्या नागरिकांचे प्रश्न आणि काय आपले स्वतःचे प्रश्न पण आहेत. तर ज्या प्रकारे आता फलटणमध्ये प्रचार वगैरे चालू आहेत, सगळे मुद्दे चालू आहेत, तुमचा काय मुद्दा घेऊन तुम्ही जनतेपर्यंत आता जात आहे? आता अनेक मुद्दे आहेत. आता सध्या तरी ते म्हणतायत की 30 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, ओके, त्यांनी काय केलं. म्हणजे आता चाललंय म्हणजे फलटण शहराची निवडणूक लागली आहे म्हणून फलटण शहराशी संबंधित आपण बोलू. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की विकासच झाला नसता तर मग इंदापूरमधून, माळशिरसमधून, मान तालुक्यातून, कोरेगाव तालुक्यातून, खंडाळ्यातून चारी बाजूनी फलटणमध्येच का राहायला येतात माणसं? बरोबर. त्यांचे स्वतःचे गाडीत बसणारे त्यांच्या गटातले नेते कोळकीतले ते दहिवडीवरनं इकडे स्थायिक झालेत. बरोबर. मंत्री जयकुमार गोरे सुद्धा इथे होते शिकायला. म्हणजे परत करोनामध्ये रघुनाथराजेंनी आणि मी पहिला दौरा केला पहिल्या लाटेत. ही सगळी विरोधक आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्यांचं जे काय झालं ते त्यांनी दुसऱ्या लाटेत केलं. आता 30 वर्षात अनेक फंड येऊन गेले. महाराज साहेबांनी अनेक मंत्रिपदं भोगली, मोठे मोठे पदं भोगली, विधान परिषद सभापती पण होते. नगरपालिका आपल्या ताब्यात होती. नगरपालिकेत वेगवेगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या काळखंडात काय काय केलं, काय नाही केलं, हे जर का मी सांगायला लागलो तर म्हणजे ते लांबलचक होईल. ते खूप लांबच होईल. पण ॲक्च्युली आता प्रश्न असे आहेत की ज्यावेळेस मी आता एक सभा झाली, आपली शिवसेनेची सभा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने तुमचा मुद्दा होता दहशत. म्हणजे एवढे सगळे मुद्दे असताना आपल्याला नगरपालिकेचे रस्ता असेल, CCTVs आहेत, मी आता CCTVचं पण बघितलं, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळानंतर, तुटलेले आहेत, असे बरेच मुद्दे असताना दहशतीचा एक मुद्दा येतोय. दहशत म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे? नाही, नेमकं म्हणजे पूर्वी जे वातावरण होतं, म्हणजे आमची टोटल सत्ता असताना जे वातावरण होतं की निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक लहान गाव, शहर आपलं लहान गाव आहे, मैत्री असते, नाते असतात, गोतावळा प्रत्येकाचा संबंध असतात, शेजारी राहतात एकमेकांच्या माणसं. विषय असा आहे की निवडणुका झाल्यानंतर सगळे एकमेकांना हात देऊन असायचे. बरोबर. वैयक्तिक संबंध सगळे जपायचे. आणि आज तुम्ही जर का पाहिलं तर प्रत्येक गटातल्या माणसाचा जीव घुटमळायला लागला आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणुका झाल्यानंतर सुद्धा एकमेकांना भेटत नाहीत. कारण की एक त्यांना वाटतं की अरे बाबा कोणतरी फोटोज काढेल, त्यांना दाखवेल, आणि ते वातावरण तसं म्हणजे पूर्ण खराब करून टाकलंय. आणि हे वस्तुस्थिती आहे. आता फलटणमधल्या युवकांचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे. तुम्ही युवकांना मग कसं आश्वस्त करताल? म्हणजे रोजगार असेल किंवा बाकी गोष्टी असेल. नाही, आता रोजगाराचा प्रश्न हा कधी न मिटणार आहे. लोकसंख्या वाढत जाते, तर रोजगारचा यंत्रणा संध्या मर्यादित असतात, म्हणजे लिमिटेड असतात. रोजगाराची मागणी ही वाढतच जाणार आहे. ऑब्विसली. माझ्याकडे कोण आलं तर मी सांगतो की बाबा तुम्ही 10 कामं घेऊन आला तर माझ्याकडून खरोखर 2 कामं तुमची होतील. म्हणजे जे आहे ते खरं. म्हणजे उगीच आपल्या निवडणुका आल्यात म्हणून कोणालाही खोटे शब्द द्यायचे, हे काय मला पटत नाही. तुमच्या पाठीमागे कारण की आमचं अजून भविष्य घडायचं आहे. अजून आमचं राजकारणाची आमच्या सुरुवात आहे, आमच्या पिढीची तरी. तर खोटे शब्द देऊन, खोट्या आश्वासनं देऊन माणसं जिंकता येत नाहीत, ते कायमची तुटतील. बरोबर. म्हणून जे ते मला मी मांडायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या संस्थेत मग परत गोविंदमध्ये संजूबाबांनी इतकं कशी त्या गोविंदची सुरुवात झाली आणि कसं ते त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने चालवलं आहे, तिथे अनेक लोक कामाला आहेत. परत ॲरिस्टामध्ये, मॅग्नेशियामध्ये, माझ्या MBA कॉलेजमध्ये, सगळीकडेच. म्हणजे तुम्ही जर का पाहिलं इथली आत्ताची जी आत्ताचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो आम्हीच मिटवला आहे. ह्यांचा कारखाना आहे उपळव्यात. तुम्ही नागरिकांची बाईट घ्या, म्हणजे लोकांना विचारा की जरी नोकरी दिली तरी तिकडे जाऊन काम करण्याची कोणाची हिंमत होते का? खात्री वाटत नाही. नागरिकांचे पण प्रश्न आम्ही मांडतोय, नागरिकांना पण विचारणारच आहे आता पुढे जाऊन. आणि अजून एक होतं की तरुण पिढीचं असं आता म्हणणं आहे की किती दिवस अजून आम्ही
हे राजकारण रस्ता स्वच्छता आणि पाण्याच्या ह्याच्यावरच करायचं की तरुण पिढीची आता नीड जास्त आहे. तुम्हाला पण माहिती आहे, आपण पुण्यात जातो, मुंबईत जातो, ती शहरं कोणत्या लेवल आहेत. ऑब्व्हियसली आता आपलं शहर अजून तेवढं मोठं नाही आहे, मेट्रो सिटी नाही आहे, पण विकासाच्या दृष्टीनं त्या मार्गावर पण आपण जायला हवं. हो बरोबर आहे. आणि पाणी रस्ता ह्या मुद्द्यांवर मी तर बोलत नाही. मी सांगतो मी कशावर फोकस करतो. मी नेहमीच सांगत आलो, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रश्नांवर मी भर देतो. तेच तुमचा फोकस कोणत्या प्रश्नावर, हेच प्रश्न होता. या तीन मुद्द्यांवर माझा फोकस पूर्वीपासूनच आहे. तरी पण फलटणमध्ये फिरताना एक खराब परिस्थिती म्हणता येईल स्वच्छतागृहांची, जे आम्ही सर्वे करताना आम्हाला जाणवली की स्वच्छतागृह नाहीत आणि जे आहेत ते अशा स्थितीमध्ये आहेत की ते जाऊ शकत नाही. महिलांसाठी पण आहेत, तर त्या महिलांच्या मध्ये पुरुषच जातात आणि महिला तर त्या जाऊ शकत नाही तिथे. आणि असं सर्वे करताना लोक म्हणत होते की अक्षरशः पोट फुटून मरतील महिला, पण त्यांना घरी गेल्याशिवाय पर्याय नाही कुठं. नाही, ज्या त्यावेळी बाथरूम टॉयलेटचा विषय हा मार्गी लावण्यात आला आहे. म्हणजे मुताऱ्या जसं ते म्हणतात की फलटणमध्ये नाहीच आहेत, तसं नाही आहे. आहेत. लोकसंख्या वाढत गेली आहे. जेवढं आपल्याला करता आलं आपण केलं. आता रणजितदादा स्वतः खासदार होते, केंद्रात त्यांची सत्ता होती. त्या सत्तेचा वापर करून, त्या संधीचा वापर करून त्यांना किती गोष्टी करता आल्या असत्या फलटण शहरासाठी. आपण शहरापुरतं बोलतोय, तालुका सोडून द्या, ग्रामीण सोडून द्या, आपण शहरापुरतं बोलतोय. त्यांना किती गोष्टी करता आल्या असत्या. ते जाहिराती करतात, ते पुस्तकं दाखवतात, कागद दाखवतात की हे केलं ते केलं, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून फक्त लॅम्पच आलेत शहरात. त्याच्या व्यतिरिक्त काहीच आलं नाही. त्यांना मोठी संधी मिळालेली ना. बरोबर. रणजितदादांचे वडील माननीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर साहेब, ते खासदार होऊन गेले. तुम्ही त्यांच्या फंडातून फलटण शहरासाठी काय झालं तेही सांगा, त्या गोष्टीचा उल्लेख करा. ती मोठी संधी होती. जसं खासदारकी म्हणजे मोठं पद आहे. त्यानंतर त्यांचे आमदार निवडून आले. तुम्ही जर काय मला थोडं इंटरप्ट करतो, आमदारांचाच मुद्दा होता स्वच्छतागृहांचा, पण तरीही अद्याप अजून काय सुधारणा नाही झाली, स्वच्छता नाही झाली. आता आमदारांचा मुद्दा होता. आमदार म्हणत होते फलटणची बारामती करू, हे ते म्हणजे ते म्हणत होते का रणजितदादा म्हटले मला नेमकं माहीत नाही, पण फलटणची बारामती होताना दिसतेय का? काहीच बदललं नाहीये, जसं आहे तसं आहे. आणि फलटण आणि बारामतीची तुलना कशी होती, बारामतीला फंड किती गेलाय आणि फलटणला किती आलाय हे सगळ्यांना माहिती आहे. तुलनाच होत नाही. म्हणूनच मी सुरुवातीलाच तुलना केली ती इतर नगरपालिकांशी केली, आजूबाजूच्या शहरांशी केली. आजूबाजूतल्या तालुक्याच्या शहरांशी जर का तुलना केली तर मग फलटणमध्येच राहायला माणसं काय येतात? इथून इंदापूरमध्ये राहायला का नाहीत जात? इथून दहिवडीत राहायला का नाहीत जात? इथून लोणंदला का नाहीत जात? एवढ्या तालुक्यांचं मायग्रेशन आपल्या फलटणमध्ये आहे, तरी पण आपल्या इथं बरेच एंटरटेनमेंटचे साधन नाहीत. फुटपाथचं प्रॉब्लेम आहे, सांस्कृतिक भवन आहे पण व्यवस्थित नाही. बरोबर आहे, सांस्कृतिक भवनचा एक मुद्दा होताच. पण आता सध्या मूळ मुद्दे मी जसं सांगितलं, आता राजकारण जे सुरू आहे ते कुठल्या मुद्द्यांवर चालू आहे? पाणी, रस्ता आणि हे. आणि मी जे म्हणालो ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ह्या मूळ मुद्द्यांवर हात घातल्यानंतर, ती सुधारणा झाल्यानंतर मग करमणुकीचे म्हणजे कलाकारांसाठी बेसिक नीड्स पहिले आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करणं आहे. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हात घातला पाहिजे. फंड लिमिटेड असतो. बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण तुलना करताना कोणाशी करतो ॲक्च्युली. फंड किती लिमिटमध्ये येतो आणि किती लिमिटमध्ये वापरायला पाहिजे. तर आता जर साधारणतः तुम्हाला जर सांगायचं झालं की युथला किंवा फलटणच्या नागरिकांना आमच्या माध्यमातून, तर तुम्ही काय सल्ला देईल शेवटचा? सल्ला म्हणजे आता जे फलटण तालुक्यातलं यूथ आहे, तर त्यांना सल्ला द्यायची म्हणजे आता त्यांना फलटण सोडून, घरदार सोडून लांब जावं लागत नाही. काही प्रमाणावर जातात. मी जसं सांगितलं की रोजगाराचा प्रश्न न मिटण्यासाठी, पण महाराज साहेबांनी MIDC आणली, कमिन्ससारखा प्रकल्प एवढा मोठा आणला, अनेक कंपन्या त्या MIDC मध्ये आल्या, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. त्यामुळे मुलं घरदार सोडून लांब गेली नाही आहेत, घरापाशी राहिले. ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. वडिलाला हातभार लावायला मदत करायला ही आहेत ना. हा मुद्दा मी आधीही मांडला आहे आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही घडलेली झालेली गोष्ट आहे म्हणून. आणि सल्ला म्हणजे त्यांना तेच सांगायचं की जिथे तुम्ही आहात तिथे योग्य ठिकाणी आहात. पुण्या मुंबईची तुलना फलटणसारख्या लहान शहराशी करू नका. आता निवडणुकीपुरतं लोक काही पण आश्वासनं देतील, काही पण सांगतील की आम्ही हे करू. मध्यंतरी तुम्ही ऐकलं की या नदीपाशी जाऊन
माजी खासदार साहेब म्हणाले की त्या नदीची मी थेम्स रिव्हर करणार आहे. आत्ता जाऊन फोटो काढून बघू काय थेम्स रिव्हर झाली आहे की नाही, बघू आपण काय परिस्थिती आहे. विमानतळाचं फुटबॉल ग्राउंड करणार आहे. 183 एकरमधलं फुटबॉल ग्राउंड कधी ऐकलं आहे का, कधी पाहिलं आहे का? म्हणजे काही बोलायचं म्हणजे जाहिरातीसाठी काही. आत्ता त्यांनी एक पुस्तकमध्ये छापलेलं काय काय करणार आहे आणि काय काय नाही. तुम्ही जर का पाहिलं तर ते म्हणजे त्यातल्या अनेक गोष्टी न होण्यासारख्या, ते फक्त लोकांची दिशाभूल करायला, थोडं लोकांना फसवायला. तुम्ही मूळ मुद्द्यात हात घाला ना. तुम्ही काढा की शिक्षण संस्था, तुम्ही इकडे एक हॉस्पिटल आणा, तुम्ही रोजगारासाठी तुम्ही एखादी माझी आता नगराध्यक्ष पदाला शमशेरदादा उभे आहेत, त्यांनी काहीतरी प्रकल्प आणावा, त्यांनी कुठली तरी फॅक्टरी काढावी. आज सगळा बोजा आमच्यावरच आहे. नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेला उमेदवार, आज त्यांना प्रश्न विचारला की रोजगारात तुम्ही काय मदत करू शकता, ते कुठे लावून देणार? पॉईंट तर आहे. नगरपालिकेचं थोडक्यात विजन काय आहे आता? नगरपालिकेचा आता काही निवडणुका तर आता लागल्यात, रंगल्यात. त्यांनी ज्या त्या गटाने आपापले उमेदवार दिलेत आणि सगळ्यांनी ताकद लावली, दोन्ही गटांनी ताकद लावली. फक्त माझा मुद्दा एक आहे की बाबा उगीच निवडणूक आली आहे म्हणून मी काय खोटे नाटे शब्द देत फिरणार नाही. आत्ता जर का तुम्ही पाहिलं तर किती लोकांना कॉप्टचे शब्द दिले, त्या गोष्टीची चर्चा आहे. 7च्या मागे का 8च्या मागे एक कॉप्ट आहे. म्हणजे ह्यांचे 27च्या 27 निवडून आले तर 3 जण कॉप्ट होतील. तर देताना किती लोकांना शब्द दिलेत, नाव घेऊन सांगतो. अजय माळवेंना दिलेत, सुधीर नाना आयवळेंना दिलेत, विशाल रायगुडेला दिलेत, सनी मांढरेंना दिलेत, परत उमेश पवार ज्यांनी आमच्याकडे प्रवेश केला काल रात्री त्यांना दिलेला. मग देवा पाटील आणि सोमाअण्णा जाधव सोमवारपेठेतून एकमेकांच्या विरोधात अपक्ष उभे केले. त्यांच्यापैकी एक जण तर पडणार आहे, त्याला तो शब्द आहे. प्रशांतप्पा काकडेंना शब्द दिला आहे. असे अनेक म्हणजे असंख्य शब्द दिलेत. ती माणसं बांधील राहायला, धरून ठेवायला. आता मिलिंदप्पा नेवसे गेलेत, त्यांना कुठला कसला शब्द दिला आहे मला माहीत नाही, पण माणसं स्वतःकडे ठेवायला कसलेही शब्द ते देत आहेत. आम्हाला ते करणं परवडत नाही, कारण की मी जसं सांगितलं आमची राजकारणाची सुरुवात आहे. आत्ताच जर का खोटं नाटं बोलून गेलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर जे काय आमच्याच्यानी होण्यासारखं आहे, मी काय फार मोठा माणूस नाही, मला मर्यादा आहेत. मी काय महाराज साहेब नाही तर संजूबाबांनी एवढा नाही. मी गटासाठी पळणारा मी ह्या कुटुंबातला एक सदस्य आहे. मी गटासाठी प्रामाणिकपणे माझे मी कष्ट घेत असतो. माझा वैयक्तिक वाद कोणाशीच नाही आहे, उमेदवारांशी तर नक्कीच नाही, ती फलटण तालुक्यातलीच माणसं आहेत. पण मला माझ्या पक्षाची आज माझ्यावर जबाबदारी आहे, गटाची जबाबदारी आहे. मी त्यांच्यासाठी पळून काम करतो आहे. माझा संघर्ष हा माजी खासदारांच्या गटाशी आहे. माझा संघर्ष हा उमेदवारांशी नाही. तुम्ही जर का फरक पाहिला तर त्यांच्या कार्यकर्त्यांची आमच्याबद्दल भाषा ही एकदा बघा, त्या बाईट्स बघा, त्यांचे ते भाषणं कोपरा बैठकात ते काय पद्धतीने बोलतात ते बघा, आणि आमचे कार्यकर्ते कसे बोलतात हे बघा. हा फरक आहे. काही आमच्यातलेच माणसं तिकडे गेल्यानंतर वेडवाकडे बोलायला लागले. आमच्यापाशी होते तेव्हा नीट. परत एक महिला सुरक्षा हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 30 वर्ष 35 वर्ष साधारण म्हणता येईल तुमच्यावर फलटणच्या जनतेने विश्वास ठेवलाय. असं तुम्हाला त्या जनतेसाठी काय सांगायचं असेल किंवा त्या जनतेला काय मेसेज द्यायचा असेल की इथून म्हणजे आता आपण थांबूयाच इथं, फक्त एक शेवटचा मेसेज त्या जनतेसाठी ज्यांनी तुमच्यावर आतापर्यंत विश्वास ठेवलाय? फक्त भूलथापांना बळी पडू नका. दिशाभूल करण्याचे अनेक प्रयोग चाललेले आहेत, अनेक प्रयत्न चाललेले आहेत. योग्य तो गट निवडा. तुमच्या मुलाबाळांच्या, आपल्या आया बहिणींच्या भविष्यासाठी कुठला गट योग्य आहे हे ठरवायचा निर्णय टोटली तुमच्या हातात आहे. फक्त फसू नका, माझी एवढीच विनंती आहे.